शिवजयंती दिवशीच धारदार शस्त्रांची विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती। बुधवारी गोखले कॉलेज ते हॉकी स्टेडियम रोडवर छापा टाकून पोलिसांनी सुनील सिंग दुधाणे आणि गोविंद सिंग टाक या दोघांना अटक केली। त्यांच्याकडून 37 हत्यारं, दुचाकी, मोबाईल आणि रोकड जप्त करण्यात आली। शिवजयंतीचा उत्सव उत्साहात आणि आनंदात पार पडावा, या उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान गोखले कॉलेज ते ध्यानचंद हॉकी स्टेडियम रोडवर विश्व पंढरी नजीक 2 तरुण रस्त्यावर शस्त्रांची विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली होती। पथकातील उपनिरीक्षक जालिंदर जाधव, हवालदार कृष्णात पिंगळे, युवराज पाटील, परशुराम गुजरे, अमित सरजे, वैभव जाधव, राजेश राठोड यांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि सुनील सिंग दुधाणे आणि गोविंद सिंग टाक या दोघांना अटक केली। तिथं 3 तलवारी, 3 गुप्त्या, 5 खंजीर, 2 सत्तूर, 4 कोयते, 20 चाकू अशी 37 हत्यारं, दुचाकी, मोबाईल आणि रोकड असं लाखाचं साहित्य जप्त केलं।